झाला तर वाईट आहे का? नाही, उलट चांगला आहे. प्रपंच म्हणजे हा पंचतत्वाचा शरीर, हा प्रपंच तयार झाला आणि याच्यामध्ये परमार्थ म्हणजे देव. हे दोन्ही गोष्टी तयार झाल्या. प्रपंच करून परमार्थ केला, तो नर भला रे भला, असं रामदास स्वामीने सांगितलं ना. प्रपंच केला म्हणजे तो मोठा नाही झाला म्हणून सांगून राहिला रामदास स्वामीने. म्हणून देवाची ओळखी करा, कोणी असो देवाची ओळखी करा आणि या नरदेहातून तरुण जा. एवढा मोठा लाभ तुका म्हणे आम्हा थोर लाभ झाला, सोयरा भेटला अंतरीचा. आणि एवढ्या ह्या गोष्टी सांगावासाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे लिहून ठेवली सर्व संतांनी. चौवेदी जान षडशास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरिशी गाती. पण ज्ञानेश्वरांना किती मोठा अभ्यास केला असेल. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सार म्हणजेच हरी. तिथून हरीच फक्त सांगते म्हणते, हरीच माहिती देते म्हणते. आणि तो हरी तुमच्या जवळ आहे, ऐका. हरी नांदे देही भावाची खरा, वाया सैरा वैरा धावू नको. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरी दिसे, दिसत नाही म्हणतात का? दिसे म्हणते. दिसे. प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी, प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी, पाहावा शोधुनी कैसा आहे. कारण शब्दाने बोलता येईल तिथपर्यंत आम्हाला बोलता येते, शब्दाच्या पलीकडे बोलता येत नाही. शब्दाने सांगता येते तिथपर्यंत आम्हाला बोलता येईल. कारण हा जो देवाचा विषय आहे हा शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. असं काही अभंगवाणीमध्ये त्याने लिहून ठेवलं, शब्दाने सांगता देवन ये हाता, शब्दाने सांगता देवन ये हाता, शब्दाची ती कथा वाहू घ्यायची, शब्दाची ती कथा वाहू घ्यायची. पण दाखवल्याशिवाय काही समजणार नाही.